राम राम मंडळी, जय भवानी, जय शिवराय. आज माझा आमच्या वाडीत दुसरा दिवस. उठून आवरून निघालो आमच्या वाडीच्या लिंबजाई देवीच्या दर्शनाला. देवीच्या पाया पडून पुढे निघालो शहीद स्मारकाला भेट द्यायला. हे स्फूर्ती स्मारक आमच्या मामांचे म्हणजेच शहीद रमेश बो बडे यांचे आहे. मग निघालो शेतात भटकायला. तिथे आमचे मोठे मामा, ज्यांचे वय 75 वर्षांच्या पुढे आहे, त्यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशी आहे. ते गुरांसाठी वैरण काढत होते. त्यांची गळा भेट घेऊन छान गप्पा मारल्या. मग निघालो आमच्या आदेक दाजींसोबत पपई काढायला. मस्त पिकलेल्या पिवळ्या पपई काढल्या. पपई घेऊन व गुरांचे वैरण घेऊन गोठ्यात निघालो. संध्याकाळी मस्त फ्रेश होऊन निघालो गाईच्या गोठ्यात धारा काढायला. तिथे आमचे दाजी आणि पल्लवी ताई किटली घेऊन तयारच होते. दूध प्यायचे का प्युअर दूध प्यायचे तुम्हाला? नको नको, गावचं शुद्ध आणि प्युअर दूध, ते पण ताजं ताजं. त्यासाठी पहिल्यांदा अशी गाईची कास म्हणतात त्याला धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर त्यातनं पांढरे शुभ्र दूध. मालकीन जरी सावळे असेल तर दूध पांढरच निघणार का मंडळी? वा वा.